अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना, तर या प्रकरणाची तक्रार करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावरच आरोपींकडून दगडफेक आणि मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप। या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी जखमी झाल्याची संतापजनक घटना। अहिल्यानगरमध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत का? पाहूया नेमकं काय घडलं अहिल्यानगरमध्ये आजच्या भीमप्रहार न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर शहरातील बालिका आश्रम रोड परिसरातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे। फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार त्यांची अल्पवयीन मुलगी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी रडत घरी आली। त्यानंतर मुलीने अमन खलील शेख याच्यावर घरात ओढून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केल्याचे तक्रारीत नमूद आहे। यापूर्वीही 2 ते 3 वेळा अशाच प्रकारे अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई वडील आणि भावांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। यानंतर मुलीच्या वडिलांनी संबंधितांकडे या प्रकाराबाबत विचारणा केली असता शिवीगाळ, मुलीबाबत अपमानास्पद वक्तव्य आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। यानंतर कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार अमन खलील शेख याने विटेने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात मारल्याने ती जखमी झाली। तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी फिर्यादी महिलेने अमन खलील शेख, फरीन आझाद शेख, राजू खलील शेख आणि शब्बो खलील शेख सर्व राहणार बालिका आश्रम रोड यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या संपूर्ण घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। अल्पवयीन मुलीने केलेल्या कथित अत्याचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का? कुटुंबावर झालेल्या कथित हल्ल्याची जबाबदारी कोणाची? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अहिल्यानगरमध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत का? या प्रकरणात पोलीस तपासातून पुढे काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी संदीप जगताप आणि आपण पाहत होतात भीमप्रहार न्यूज मराठी। अशाच नवनवीन आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी। धन्यवाद।